शाळेने पत्रक काढले, यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे। तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यामुळे ही मदत गरीब विद्यार्थ्याला मिळेल। खूप विचार केला। मी जी मुले मोटारगाडीतून शाळेत यायची आणि गाडीतूनच जायची त्या मुलांना विचारले, मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब। क्षणाचा विलंब न करता सर्वांनी एकच नाव उच्चारले, सर, आपल्या वर्गातला मयूर आहे ना, तो सर्वात गरीब आहे। कशावरनं म्हणता? सर, त्याचा सदरा 2-3 ठिकाणी फाटलाय, त्यानं शिवलाय, पण तो तसाच घालतो। त्याची खाकी पॅन्ट तर नीट बघा, मागून 2 ठिगळं लावलेली असते। मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो, तो मात्र रुमालातून भाकरी आणतो। भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो। मुले पुढे बोलतच राहिली, पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते। मयूर एवढा गरीब असेल? सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरिबीचे दाखले द्यावेत, कारण मयूर वर्गातला सर्वात चपळ आणि हुशार मुलगा होता। स्वच्छ अक्षर, मोकळे होते। त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन व्हायचे। वह्यांचे गट्टे आणायला मयूर सर्वात आधी धावत येई। माझ्या आधी ते गट्टे उचलून वर्गात नेण्याचा त्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे। असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची मला साधी कल्पनाही येऊ नये। या गोष्टीचीच मला खंत वाटली। मला वाटले मयूर गेल्या महिन्यातल्या सहलीला आला नव्हता। अवघी 25 रुपयेच वर्गणी होती, पण त्याचे नाव यादीत नव्हते। आपण त्याला नुसते विचारलेही नाही। असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती। केवळ 25 रुपये नसल्याने त्याचे राष्ट्रीय उद्यान बघण्याचे राहून गेले होते। या एका छान अनुभवाला तो मुकला होता। मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरचे सहलीला न येणे याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना मयूरचे नाव दिले। मयूर, 4थी अ, अनुक्रमांक 42। एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो। दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो। देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फळा सजवला होता। त्यावर गरीब विद्यार्थी असूनही आदर्श मयूरचे नाव होते। शाळा भरली। मी अध्यापक खोलीत बसलो होतो। इतक्यात अध्यापकाच्या खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला। त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता। राग आवरावा तसा काहीसा करारी चेहरा। सर, रागावू नका, पण आधी त्या फळ्यावरचं माझं नाव पुसून टाका। अरे, काय बोलतोयस? तुला समजतंय का? चुकतही असेल, वाटेल ती शिक्षा करा, पण ते नाव। त्याच्या घशातला आवंडा आणि डोळ्यातले पाणी मला कशाचाच काहीच अर्थ लागेना। मी ज्याचे अभिनंदन करायच्या तयारीत होतो तो असा, सर, मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे। त्याची रफू केलेली कॉलर माझ्या नजरेतून सुटत नव्हती। शाळेचा 14 वर्षाच्या नोकरीत अशी पंचायत मी प्रथमच अनुभवत होतो। अरे पण सर, विश्वास ठेवा, मी श्रीमंत आहे, कदाचित सर्वात श्रीमंत असेल। सर, मी गरीब आहे हे कुणी ठरवलं? मी चुकतोय बोलताना, कळतंय मला, पण ते नाव तसंच राहिलं तर मी आजारी पडेनच। अचानक तो उठला आणि त्याने माझे पायच धरले। त्याला उठवत मी म्हणालो, ठीक आहे, ठीक आहे, तुला नको आहे ना ती मदत, नको घेऊस, पण तू श्रीमंत आहेस ते कसं काय? सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या, त्या पूर्ण आहेत। पुस्तकं मी जुनी वापरतो हे खरं आहे, पण मजकूर तर तोच असतो ना। मनात काय उतरवतो ते महत्त्वाचं नाही का? सर, माझे पहिलीपासूनचे गुण बघा, मी नेहमी पहिल्या 5त असतो आणि गेल्या वर्षी खेळापासून निबंधापर्यंत सगळी बक्षिसं मलाच मिळाली आहेत। सर, मग मला सांगा, मी गरीब कसा? मयूर मलाच विचारत होता। आता त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते। खरंय मयूर, खरंय, पण तुला या पैशानं मदतच। सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वृत्तीच नाहीशी होईल। शाळाच शुल्क भरते म्हटल्यावर जिद्दीनं शिखरावर जाण्याची माझी इच्छाच हरवून जाईल। मुलांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही मला निवडलं असावं। मीच नाही, आमचं घरच श्रीमंत आहे। घरातले सगळे काम करतात, कष्ट करतात। बाबा स्टेशनवर हमाली करतात, आई धुणं भांडी करते, मोठी बहीण 2री 3रीच्या शिकवण्या घेते। सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो कळतही नाही। शाळेतल्या वाचनालयाची पुस्तकं सर्वात जास्त मी वाचली आहेत। मी म्हणालो, मयूर मित्रा, मला अभिमान वाटतो रे तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा आपल्या वर्गात असण्याचा।
म्हणूनच म्हणतो ना सर, हे नाव ज्या कारणासाठी निवडलं आहे त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली, पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवृत्तीत होईल. शाळेतला सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून तरी हे पारितोषिक सर एवढ्यात नाही, वर्ष जाऊ द्या. मी चांगली चांगली पुस्तकं वाचतो. वाचनानं मला एवढं कळालंय की माणसं कष्ट करून मोठी होतात. माझ्यासारख्या मुलांना शाबासकी द्या, प्रोत्साहन द्या, योग्य ते मार्गदर्शन करा. पण सर, इतका पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असं होईल. सर प्लीज. मी मयूरकडे कौतुकाने पाहिले. शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. श्रीमंत, सर्वात श्रीमंत.